आणि तिची आई सरिता पाटील सिनियर KGB मधून. Respected teacher and my dear friends, my name is Harshika Deepak Patil. My mother name is Sarita Patil. She is a forest officer. I love my mother. नमस्कार सर्वांना. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रिन्सिपल मॅम, सर्व टीचर्स, पालक आणि माझे सर्व बालगोपाल. माझे नाव सरिता दीपक पाटील. माझी मुलगी हर्षिका सिनियर KGBमध्ये शिकते आणि आम्ही इथे सादर करत आहोत संत मुक्ताई हिच्या जीवनात घडलेली एक कथा. माझा मराठी बोल कौतुके, माझा मराठी बोल कौतुके, अमृतापरी पैजा जिंके. अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची एक गोष्ट आम्ही आपणास सांगणार आहोत. वेळ दुपारची ज्ञानेश्वर माझ्याकडे मागत होते. जोडीत थोडेसे पीठ होते, पण 4 भावनेना पुणे जण होते. म्हणून ते घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्याने थाडकन दार बंद केले आणि ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडले आणि म्हणाला, ए संध्याकाळच पगारणार आहे, तू भिक्षा पाहिजे तुला, ये 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 घे पीठ. आणि पीठ म्हणून जोडी मैंने मातीच टाकली. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने जोडी सोडली आणि म्हणाला, ए थांब थांब, या भाकरी बी घेऊन जा. कसं काय रे, डोळे फाडून काय बघतोय, जा निघ, भिक्षा मागतोय. संध्याकाळ झाली होती. इकडे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजवात लावली. ही मूर्ती तेवढी तिच्या आईवडिलांची आठवण. तिने रामरक्षा म्हणू लागली. इतक्यात तिला चाहूल आली, ज्ञानदादा आलाय. तिने पटकन रामरक्षा उरकली आणि आपल्या भावांसाठी वाडा मांडला. निवृत्ती आणि सोपान दोघं येऊन बसले. तेव्हा तिने विचारले, हे काय, ज्ञानदादा कुठे आहे? त्याला भूक नाही म्हणतो तो. सोपानाने उत्तर दिलं, भूक नसेल काय झालं, मीच बोलून देते त्याला. असं म्हणून मुक्ताई खोपटात गेली. हे खोपट म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा. गवत असलेल्या जागेत तो लहर येईल तेव्हा जाऊन बसायचा. दादाची झोळी तर इतकीच दिसली. अगं बाई, या झोळीत तर माती आणि शेणाचे गौरव कुणा दृष्टाने केलं असणार. म्हणून ज्ञानदादा रुसून बसले. ज्ञानदादा ताटी उघडला. ज्ञानदादा ऐकलं. चिंता क्रोध मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वरागे झाले वन्नी संत सुखे. वावे पाली विश्वपट ब्रह्म दोरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ए ज्ञानदादा, कोणी वाईट वागलं तर क्षमा करावी, तू सांगतोस ना. आणि स्वतःच लागून बसले. अरे शेत उगवतं तिकडं तर नसायचेस, केवढा फुलतो तिकडं नाक निघायचेस. असतं रे काय दादा, साधं जगते आणि सारखं दाहक झालं तरी सत्ताने पाण्यासारखे शीतल असावं. दाताने जी चवली तो कधी बत्तीशी तोडतं काय. अरे या उर्मट लोकांमुळे सारे जगामध्ये सुद्धा जायचं. तुम्हा सांगते मा खूप मोठी जबाबदारी. तुम्ही योग्य विषयाला तारे लावू हे मी सांगायला पाहिजे का ज्ञानदादी तुम्हाला. दमले रे मी ज्ञानदादा, पाय दुखले माझे. तुला तुझ्या बहिणींची दया नाही येत का?
विस्तारणारे राग क्षमा करा लोकांना त्यावरती जीवाबार प्रेरणा दुई दुबळ्या लोकांसाठी दारगड अंधराचपणे समाजासाठी दारगड ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी दारगड ते सामर्थ्य दाखवण्यासाठी दारगड दारगड विश्वकल्याणासाठी घालीत असलेली साद ऐकून ज्ञानेश्वर खडबडून झाले. मुक्ताईने त्यांच्या जीवनात पसरलेला अंधाराचा काळोख दूर केला. त्यांनी धावत येऊन दार उघडले. दारात उभं असलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झालीस. तू मला संतांच्या ठाई असणाऱ्या गुणांची आठवण करून दिली. खरोखरच मग कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना शिकवले. आपणही मुक्ताईकडे सर्वांसाठी एक मागणे मागूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद. व्हेरी नाईस.